ओम श्री गुरुदेव दत्त. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ दत्त भक्तांच्या नित्य पठणातील आणि पारायणातील आहे. हा ग्रंथ दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्ररूप व महाप्रासादिक वरद ग्रंथ आहे. या ग्रंथातील काही अध्याय हे विशिष्ट कामनापूर्ती होण्यासाठी वाचले जातात. अचानक एखादे संकट उभे राहिल्यास श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे भक्तीने मनपूर्वक पठन केल्यास संकट दूर होते, असा अनेकांचा अनुभव आहे. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा. विनवी सिद्धासी कौतुका. प्रश्न करी अतिविशेखा. एक चित्ते परियेसा. जय जय योगीश्वरा. सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारा. ज्ञान होय आम्हासी. उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी. पुढे कथा वर्तिली कैसी. विस्तारावे आम्हाप्रती. एका शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनू जाण सांगता जाहला विस्तारे. एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी. तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परियेसा. गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू. पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियेसा. तया सायनदेव द्विजासी. श्री गुरु बोलती संतोषी. भक्त होरे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरुचे वचन सायनदेव विप्र करी नमन. माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जय जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. अविद्या माया दिससी नरू वेदा अगोचर तुझा महिमा. विश्वव्यापक तूच होशी ब्रह्मा विष्णू व्यंकेशी. धरला वेश तू मानुषी भक्तजन तारावया. तुझा महिमा वर्णवयासी शक्ती कैसी आम्हासी. मागेल एका आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करून पुनरूपी विनवी करुणा वचनी. सेवा करीतो द्वार येऊनी महाक्रूर असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी. याची कारणे आम्हासी बोलावी तसे मज आजी. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा पान. भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रती. विप्रमस्तकी हस्त ठेविती चिंता न करी म्हणून या. भय सांडोनी त्वा जावे क्रूर यवना ते भेटावे. संतोषोनी प्रिय भावे पुनरूपी पाठविल आम्हापाशी. जावे जोवरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी. त्वा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथून. निज भक्त आमचा तू होशी परंपरी वंशोवंशी. अखिलाभीष्ट तू पावसी. वाडे संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी त्या घरी निरोगी होती शतायुषी. ऐसा वर लाधुनी निघे सायनदेव ब्राह्मण. जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी. कालांतक यम जैसा यवन दुष्ट परियेसा. ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वालारूप होता जाहला. विमुख होऊनी गृहांत गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे. कोप आलिया आरंभयासी केवी स्पर्शे अग्नेसी. श्री गुरु कृपा होय ज्यासी काय करील क्रूरदृष्ट. गरुडा चिया पिली असी सर्प तो कौने परिग्रासी. तैसे त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची. काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरु कृपा होय ज्यासी कळीकाळाचे भय नाही. ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण तैसे कैसे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जण. अपमृत्य काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय. त्यासी यवन असे तो काय. श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन. शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी. जागृत होऊनी परियसी प्राणांतक व्यथेसी. कष्ट तसे तये वेळी स्मरण असे नसे काही. म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदेन करतो अवयव पाही. विप्र एक आपणासी स्मरण जाले तये वेळी. धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी. म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारले कौनी जाळे त्वरित परतोनी. वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देतो तये वेळी. संतोषोनी द्विजवरा आला ग्रामा वेग वक्त्र. गंगातीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शन. देखून या श्री गुरुसी नमन करी तो भावेसी. स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती. दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान तीर्थयात्रे. ऐकुनी श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण आपण येईल समागमे. तुमचे चरणाविने देखा राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू. उद्धारवया सगरासी गंगा आणली भूमीसी. तैसी स्वामी आम्हासी दर्शन दिधले. आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती. सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी. संतोषोनी विनयसी श्री गुरु म्हणती तये वेळी.
कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे, पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावासमीपत वास करू हे निश्चित. कलक्त्र पुत्र इष्टभ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे, सकळ अरिष्टे गेली दुखे. म्हणून हस्त ठेविती मस्तके, भाक देती तये वेळी. ऐसे परी संतोषोनी श्रीगुरु निघाले तेथून. जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्रे, समस्त शिष्यांसमवेत श्रीगुरु आले तीर्थे पाहत. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त व्हावयासी. होते शिष्य बहुवसी, त्यांची कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू. सांग गुरुचरित्र कामधेनू, सिद्ध मुनी विस्तारून सांगे नामकर्णीस. पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू. मन करुणी एकाग्रू एकाक श्रुते सकळीक हो. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन सायन देव वर प्रदान नाम चतुर्दशोऽध्याय. श्री गुरुचरित्रार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.